नमस्कार. आज आपण बनवतोय मकर संक्रांत स्पेशल खुसखुशीत तिळाचे लाडू. हे लाडू तुम्ही 1 ते 2 महिने ठेवून आरामात खाऊ शकता. याची टेस्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत तशीच राहते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी लाडू बनवण्यासाठी 250 ग्राम अनपॉलिश तीळ घेतले आहेत. हे तीळ आपल्याला साफ करून घ्यायचे आहेत. कधीकधी तिळामध्ये छोटे छोटे काळे दगड असतात. त्यानंतर 250 ग्राम चिकीचा गूळ घेतला आहे. त्यानंतर 50 ग्रामपेक्षा जास्त शेंगदाणे, 1 चमचा वेलची पूड आणि 1 चमचा तूप घेतलं आहे. आता हे आपण तीळ आणि शेंगदाणे भाजून घेऊया. इथे मी कढई गरम करून घेतली आहे. त्यामध्ये तीळ भाजून घेऊ. तीळ भाजत असताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर 5 ते 6 मिनिटे तीळ खमंग सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. स्लो फ्लेमवर तीळ भाजले की लाडूला छान टेस्ट येते. हेच जर तुम्ही मीडियम किंवा हाय फ्लेमवर तीळ भाजलेत तर लाडूला टेस्ट करपट येते. त्यामुळे तुम्ही स्लो फ्लेमवरच तीळ भाजून घ्या. तर इथे तीळ छान असे भाजून झालेले आहेत. आता हे तीळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता याच कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेऊ. शेंगदाण्यांची वरून साले निघेपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजत असताना सुद्धा गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे. तर आता हे भाजलेले शेंगदाणे आपण काढून घेऊया. त्यानंतर याच कढईमध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. गुळाचा पाक बनवत असताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवर आपल्याला हा गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत असा ढवळत राहायचा आहे. गुळाच्या गुठळ्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत. वरून थोडेसे बुडबुडे यायला लागले की समजायचं पाक बनवायला सुरुवात होते. आता पाक बनला की नाही हे ओळखायचं कसं, तर एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं. यातले 2 ते 3 थेंब आपण वाटीमध्ये टाकून बघूया. जर वाटीमध्ये गुळाचा व्यवस्थित असा गोळा होत असेल तर समजायचं की पाक व्यवस्थित बनला आहे. इथे तुम्ही बघू शकता गूळ व्यवस्थित एकत्र येत आहे, म्हणजेच पाक बनला आहे. आता हा पाक आपल्याला जास्त वेळ शिजवायचा नाही आहे, नाहीतर मग लाडू कडक होणार. त्यामध्ये आपल्याला लगेच तूप टाकायचं आहे. त्यानंतर सफेद तीळ, सोलून 2 तुकडे करून घेतलेले शेंगदाणे आणि वेलची पावडर. आता हे छान असं आपण मिक्स करून घेऊ. तिळांना व्यवस्थित पाक लागेपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की लगेचच गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला याचे लाडू बनवायचे आहेत. तर इथे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. मिश्रण तयार आहे लाडू बनवण्यासाठी. आता एका प्लेटला आपण तूप लावून घेऊ. या प्लेटमध्ये आपल्याला लाडू ठेवायचे आहेत. लाडू आपल्याला हे मिश्रण गरम असतानाच बनवायचे आहेत. लाडू वळत असताना हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. तुपाऐवजी तुम्ही पाणी लावलात तरीही चालेल. पाणी लावल्याने थोडे कमी चटके जाणवतात. तरी ते अशा प्रकारे एक लाडू बनवून झालेला आहे. अशाच प्रकारे आपण बाकी सर्व लाडू बनवून घेऊ. चमच्याने आपण हे मिश्रण घेतलं तर लाडू सर्व एकसमान बनतात. लाडू बनवत असताना हे मिश्रण ड्राय झालं किंवा लाडू बनवता येत नसतील तर थोडंसं गरम करायचं आणि पुन्हा लाडू बनवून घ्यायचे. तर इथे अशा प्रकारे सर्व लाडू बनवून झाले आहेत. तुम्ही इथे बघू शकता सर्व लाडू एकसमान, आणि मी इथे मोठ्या साईजचे थोडे लाडू बनवले आहेत. तुम्ही छोट्या साईजचे बनवलात तरीही चालेल. आता हे लाडू आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. तुम्ही जर या पद्धतीने कधी लाडू बनवले नसतील तर नक्की बनवा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.